सर्वांना जय एकविरा। आज मी देवघर साफ केला, देवांची सुद्धा अंघोळी केली। आज नागपंचमी आहे आणि धूप करून घेतलाय, मस्त एकदम साफ स्वच्छ करून घेतलंय देवघर। सकाळी आज लवकरच उठून सर्व कामं उरकून घेतली। त्यानंतर आता आज पाया पडायला पण जायचं। नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी बनवली खिचडी, त्यानंतर सर्व कडधान्य उकडून घेतले, पुरी बनवली आणि खीर बनवली पाया पडायला जाण्यासाठी। सर्व हे बनवून झाल्यानंतर थोडा आम्ही चाय नाश्ता करून घेतला। त्यानंतर आम्ही पाया पडायला जायला निघालो। मुलं शाळेतून आल्यावरच ताट रेडी करून आम्ही निघालेलो। बघू शकता तुम्ही इथे खाडीचे इथलं आमचं वातावरण किती छान आहे। सर्व इथे हिरवगार। छोटू आणि आई चालल्यात। आईने घेतलाय तांब्या छोटूच्या आणि छोटूने घेतलाय नारळ आणि मी पण ताट घेतलंय। तर आम्ही गेलो पाया पडायला। तर इथे नागदेवता राहतात, सर्वांना दिसतात पहिल्यापासून। त्यानंतर तिथनं आल्यानंतर खिचडी खाऊन घेतली। संध्याकाळच्या टायमात दिवाबत्ती करून मस्त सर्व घरात धूप केलं। एकदम प्रसन्न प्रसन्न असं वाटतं वातावरण धूपमध्ये। त्यानंतर पप्पीसोबत थोडीशी मस्ती, तिला फक्त बोलवायचंच असतं, एकदा आवाज दिला की ती लगेच येते। त्यानंतर रात्रीचं सिंपल जेवण, वरण भात। आम्ही दोघं जेवत नाही आहोत आणि मुलांना हेच जेवण जास्त आवडतं, दोघांना आणि राहुलला सुद्धा। त्यानंतर वरण भात आणि जे कडधान्य राहिले त्याची भाजी, आलूवडी, येवल्याची वडी आणि पापड, या जेवायला।